हाय मैत्रिणींनो, आज आपण मस्तपैकी मटार आणि मेथीची अशी मस्त अशी मलाई रसदार अशी भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी काय केलं, कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे। एक 1.5 चमचा होईल इतकं तेल घेतलेलं आहे। त्यात असं आपल्याला आता कांदा मी इथं मध्यम आकाराचे 2 घेतलेले आहे। कांदा, हिरवी मिरची, आल्याचे छोटेसे तुकडे आणि लसूण 1 मीडियम आकारचा 1 लसूण। आणि हे खोबरं फ्रीजमध्ये असं शिल्लक होतं म्हणून मग मी ते पण म्हणलं ह्यात घालून टाकावं। हे सगळं आपल्याला असं छान असं आपल्याला तेलात अगोदर परतून घ्यायचं आहे। आणि त्यातच आपल्याला 1-2 लवंग, 1-2 दालचिनी, 1-2 काळी मिरी आणि दालचिनीचा छोटा तुकडा हे पण आपल्याला ह्यातच घालायचं। आणि हे छान आपल्याला असं गुलाबी असं परतून घ्यायचं। तर हे बघा, आपल्या असं छानपैकी असा कांदा वगैरे आपला सगळं हे छान असं परतून झालेलं आहे। आणि आपल्याला हे थोडंसं गार करून घ्यायचं आहे ॲक्च्युली। आणि मी डायरेक्ट मिक्सरच्याच भांड्यात काढलं आहे, पण थोडंसं गार व्हायची मी वाट बघणार आहे। आणि आता ह्यातच आपल्याला टोमॅटो, मी 1 मोठा लालसर असा पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे। आणि काजू पाकळ्या 1 4-5 घेतलेले आहेत। आणि हे आपल्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर हे बघा, अशा प्रकारे आपण हे वाटप करून घेतलेलं आहे। आणि आपण परत ज्या कढईमध्ये आपण कांदा भाजला होता त्याच कढईत आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत। तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी 1 चमचाभर तूप टाकायचं आहे, तेल टाकायचं आहे। आणि आपल्याला ही मेथी आपण चिरून धुवून स्वच्छ मेथी धुतलेली आहे आणि थोडीशी आपण ही चिरून घेतलेली आहे। तर ही मेथीची भाजी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। बघा, आपण अशी मेथी आपण चिरलेली मेथी अशी छान परतून घेतलेली आहे। 1-3-4 मिनटं होत लागतात। आता ही आपल्याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। त्याच कढईमध्ये 1-2 चमचे छानपैकी तेल घेऊयात। 2 चमचे म्हणजे तेलाचे 2 डाव, माझे छोटे आहेत म्हणून मी 2 घेते। मोठा असेल कुणाचा तर 1 घेऊ शकता तुम्ही। मेथी आपण अशी परतून घेतली म्हणजे का, तर मेथी आपण कट केलेली, त्यामुळे मेथीचा कडवटपणा भाजीत येऊ नये म्हणून आपण मेथी अगोदर परतून घेतलेली आहे। तेल आपलं हे छान गरम झालं, की आपल्याला काय करायचं आहे, मोहरी अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, तमालपत्र एखाद दुसरं आणि दालचिनीचा छोटा 1 तुकडा हे आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। आणि हे छान असं तडतडलं की नाही, हे बघा मस्त तडतडलं आहे। आता हे तडतडलं की आपल्याला याच्यामध्ये हा आपण वाटप केलेला मसाला आपल्याला छान याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। हे बघा, जिरे आणि मोहरी छान अशी आपली खमंग अशी झालेली आहे परतून। आता आपल्याला याच्यामध्ये हा वाटपाचा सगळा मसाला ॲड करायचा आहे। आता आपण ह्याला 3-4 मिनटं आपण झाकून ठेवूया, जरासं मसाला छान आपला परतून होईपर्यंत। आणि थोडंसं तेल पण त्याला आपलं छान मसाल्याचं सुटायला लागेल। तर आपण 3-4 मिनटं झाकून ठेवूया। 3-4 मिनटं झालेत, आपण बघूयात। मसाल्यानं कसं छान तेल सुटले बघा, आणि वास पण एकदम मसाल्याचा खमंग असा यायला लागलेला आहे। तर आता आपलं हे परतून झालेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडे कोरडे मसाले टाकूया। तर ते कुठले टाकायचे आहेत आपल्याला, तर हळद, लाल तिखट आणि गरम मसाला, धणेपूड, लाल तिखट आणि हळद हे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि हे 1 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे, फार नाही। आणि हे 1 मिनटं परतून झालं की आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आपले मटार। 1-2 मिनटं परतून झालं की आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आपले हे मटार। आणि मटार छान असे परतून घ्यायचे आहेत। तुम्ही याच्यामध्ये आता मीठ घालू शकता, मीठ चवीनुसार घालायचं आहे आपल्याला। इथं 1/2 चमचा मीठ घातलेलं आहे, नंतर तुम्ही परत टेस्ट बघून घालू शकता। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, का तर आपले हे ओले मटार आहेत बरं का, तर हे आता थोडेसे शिजले पाहिजेत म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे।
तर मी काय केलं, हे मिक्सरचं जे मसाला वाटलेलं पाणी होतं ना, त्यात छानपैकी असं हे करून ते पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि अजून थोडंसं आपल्याला अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तो काय आपल्याला पुरणार नाही आहे. तर मटार आपले छान शिजले पाहिजे. आता आपल्याला हे एक 5 ते 7 मिनटं आपल्याला हे आता उकळी आली की आपल्याला मीडियम फ्लेम करायची आणि 5 ते 7 मिनटं आपल्याला हे छानपैकी झाकून आपल्याला ठेवायचं आहे. बघा, एक 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. आपले मटार पण छान असे शिजलेले आहेत, मऊ असे. फार पण गिच्च मऊ शिजवायचं नाही, मध्यम. आता आपलं पाणी पण बघा, आपण जेवढं क्वांटिटी घातली होती त्याच्यापेक्षा कमी झालेलं आहे. तर आता आपण ही मेथी बघा तेलात परतून ठेवलेली, ती आता आपल्याला याच्यामध्ये सगळी ॲड करायची आहे. मेथी ॲड केल्यानंतर मी याच्यामध्ये 1-2 चमचे मलाई, फ्रेश क्रीम घालणार आहे. मलाई त्याने एक छान असं मस्त असं. तर आपण हे असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे 1 मिनिट असं आपल्याला 1 ते 2 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. तुम्हाला एवढं थिक हवं असेल तर हे परफेक्ट आहे, नसेल तर थोडंसं आपल्याला 1 वाटीभर पाणी वाढवू शकता आणि 1-2 ते 3 मिनटं तुम्ही हे परत झाकून ठेवायचं आहे. तर बघा, 3-4 मिनटं आपण ह्याला झाकून ठेवलेलं. बघा किती मस्त. आणि तुम्ही टेस्ट बघून मीठ घातलेलं असावं असं मी अंदाज करते, कारण आपल्याला थोडंसं पाणी वाढवल्यावर टेस्ट बघून मीठ घालायचं होतं, मी सांगायची विसरले. आणि बघा इतकं मस्त असं छान आपल्याला हे झालेली भाजी. वास तर इतका खमंग सुटलेला आहे. ही भाजी खूप छान लागते चपातीबरोबर, रोटीबरोबर मस्त लागते. तर आपण गॅस करूया बंद आणि आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढूया. तर हे बघा, आपली ही डिश अशी छानपैकी तयार आहे. तर मैत्रिणींना नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच आणखीन एक, आता उन्हाळा सुरू होतो आहे त्यामुळे आपण आणखीन एक अशी थंड अशी मस्त रेसिपी घेऊन या.